लोकांच्या मनात चांगल्या माणसाविषयी सद्भावना नाहीच, हे मला आजही पडतं. बरोबर. पण तुम्ही म्हणत असाल एवढ्यावर थांबलो का, मी पुढे नोकरी सुद्धा केली. आमच्याकडचा एक मोठा समाजसेवक औषध बनवायचं, गूळ आणि नवसागर त्याचं वेगळीच एक रसायन होतं. दारू म्हणते, अमृत येते त्याला, दारू म्हणून तुम्ही नावं ठेवू नका. त्या औषधात एवढी ताकद होती की एखादा थकलेला परेशान झालेला माणूस एक घोट मारला तर लगेच झोपायचा, एकदम कडक. त्याचं सगळं टेन्शन निघून जायचं, निवांत झोपायचा. अहो त्याला आम्ही ताकद द्यायचो. दारूचे धंदे म्हणून एक समाजसेवा आहे. तुम्ही बघा, एक घोट मारून बघा, बघा कशी झोप लागते तुम्हाला. हे सगळं केलं त्यात आमच्या गावचे नेते आदरणीय दादा, त्यांना आम्ही बनवलेलं औषध फार आवडायचं आणि मी रोज ते औषध त्यांना द्यायला जायचो. तिथून पुढे त्यांची नजर माझ्यावर पडली. गावातल्या एका भांडणामध्ये आमच्या त्या दादाला कुणीतरी मारायला. बरं, मी ते मारामारी सोडवायला गेलो. एका हातात तलवार होती, एका हातात बंदूक होती, पण मला मारामारी सोडवायची. तलवार सोडवण्यासाठी मी हात वरती केला, माझी तलवार वरती आली. त्यात कुठून काय माहिती तो तुकाराम आडवा आला, तलवारीच्या आडवा आला. आता तलवारीचा गुणधर्म येतो, मी काय करू, अजिबात काहीच करू शकत नाही. त्याला मुक्ती मिळाली जाग्यावर. लोक म्हणते मी त्याचा खून केला. नाही, अजिबात काय चूक आहे माझी याच्यामध्ये? अजिबात काय नाही. मला जेलमध्ये जावं लागलं. अरे बापरे, जेलमध्ये करून कहाणी आहे साहेब, हृदयद्रावक.